म्हणजे आज खऱ्या अर्थाने त्यांचा गृहप्रवेश झाला ना. मी साफ करतो. अहो नाही मी मी पुसते. अहो नाही राहू दे, मी करतो ना. मी पुसते हो द्या. राहू दे, काय पटकन. आता चूल माझी झाली की नाही? अरे बापरे, एवढं लगेच? बरं ठीक आहे, करा बाबा. खरंच कसे आहात ना तुम्ही समीर? निकीसाठी किती सहजपणे तुम्ही. कसे फेडू तुमचे हे उपकार? काय झालं? काय गंमत आहे बघा ना. आपण दोघं एका छताखाली राहतो, प्रत्येक गोष्ट शेअर करतो, पण आपले अलार्म मात्र वेगवेगळे आहेत आणि तेही एकाच वेळेचे. चला आजपासून माझ्या मोबाईल मधला अलार्म बंद. बाबा बाबा काय हो, काय होतं? छातीत दुखतंय? हो. मग जळजळ होतीये का? मला वाटतं त्यांना ऍसिडिटी झाली असेल. मी थोडं थंड दूध आणू का? बरं वाटेल त्यांना. मी आणते. रात्रभर त्रास होतोय का? नाही ना? डॉक्टरकडे जायचं आपण? हो, जाऊन विचारून येऊ ना. हे घ्या, हे घ्या. सावकाश. नाही बाबा, संपवा ते सगळं दूध. बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही आराम करा, आम्ही पाणी भरून येतो. झोपा झोपा. झोपा, आराम करा. बाबांना बरं वाटतंय का बघू, नाही तर सरळ फुल बॉडी चेकअप करून घेऊ त्यांचा. नाही, बरं वाटलं ना तरी पण एकदा चेकअप करूयाच. काय झालं? कसला विचार करताय? काही नाही, नोकरी गेली. इतक्या वर्षाचा इन्कम सोर्स अचानक बंद झालाय. पुन्हा सगळे नव्याने सुरुवात करावी लागणार आहे आणि त्यात घरातले असे खर्च उभे राहणार. आज बाबांचा बॉडी चेकअप, उद्या अजून काही. पैसे तर लागतील. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तर लगेच मिळेल नोकरी. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ कधी ना कधी येतेच.
आम्ही आहोत ना सगळे. घरचे सगळे मिळून थोडं थोडं ऍडजस्ट करतील, थोडं नाही काटकसर नाही नाही करतील. नाही नाही. माझ्या नोकरीबद्दल आत्ता आपण घरी काही सांगायला नको.